कट्ट्यावरती आहेत. पुन्हा एकदा गप्पांना सुरुवात करूयात. तर मी परत आत्ता जो हल्ला झाला त्याच्यावर येईल. आत्ता आमच्याकडे ते जे आपले मराठी लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांच्या रिॲक्शन्स येतात आणि वारंवार त्यातनं येतं की आम्ही इतके लोक होतो, 4-5 हजार लोक होतो, पण तिथे सिक्युरिटी नव्हती. आता तुम्ही अनुभव सांगतायत किंवा सगळ्यांचे काश्मीरमधले अनुभव असेच असतात की चौकात 400-400 मीटरवर सैन्य दलाचं कोणीतरी तिथे असतं, पाळत ठेवून असतं, लक्ष ठेवून असतं. असं असताना जिथे 4-5 हजार लोक होते त्या बैसरन व्हॅलीमध्ये, तिथे सिक्युरिटी नव्हती. त्यांना म्हणजे जेव्हा कळलं की आपल्या घरातला माणूस मृत्युमुखी पडलाय, त्यांना खाली आणायला 4-4, 5-5 तास लागले. हे सगळं का की आपणही खूप रिलॅक्स झालो होतो. आर्टिकल 370 नंतर आता सगळं छान झालंय, असं काहीतरी आपल्याकडनंही चूक झाली? चूक नक्कीच झालेली असणार आहे. मी असणार आहे म्हणतोय. त्याचा आता तपास होतोय आणि तो व्यवस्थितच व्हायला पाहिजे. म्हणजे कुठे चूक झाली ते व्यवस्थित कळायलाच पाहिजे. मी जे ऐकलंय, मी काही तिथे आत्ता नाही आहे, त्यामुळे आय वोंट बी एबल टू मी काही कन्फर्म करू शकत नाही. पण नॉर्मली ही व्हॅली आणखीन एक 1.5-2 महिन्यानंतर उघडते आणि तिकडे जाण्याची जी परमिशन्स असतात त्या घ्यायला लागतात. कुठेतरी त्याच्यात काही प्लस मायनस झालंय असं ऐकतोय मी. आय एम नॉट ऑथॉरिटी ऑन दॅट. त्याच्यात काहीच मी ऑथॉरिटेटिव्हली सांगू शकत नाही. पण मी म्हणतोय तसं काहीतरी चुकलंय आणि तोच रस्ता आपला अमरनाथ यात्रेचा तो स्टार्ट पॉइंट आहे. त्यामुळे तिथून खूप मोठ्या प्रमाणात तिथे सुरक्षा व्यवस्था असते. ती सुरक्षा व्यवस्था कधी लागायची होती, काय होतं ते आता त्याचा सगळा तो आढावा घेतील आणि मग त्याच्यातनं शिकू आपण. आणि आय होप जे त्याच्यात कमी पडलेले दिसतील त्यांच्यावरती कारवाई होईल. जनरल, म्हणजे आपण ह्या सगळ्या परिस्थितीत